तर चालू पहा. आता हा जो स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळवायचा इथं काय इंटरफरन्स पॅटर्न मिळाला ना, अल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंज मिळाला. हा जो इंटरफरन्स पॅटर्न मिळवायचा आहे तर त्यासाठी काही कंडिशन्स, ठीक आहे, काय कंडिशन्स, त्या कंडिशन्स फक्त सांगते. हा जो सोर्स आहे हा सोर्स हा काय असला पाहिजे, कोहरंट सोर्स असला पाहिजे. कोहरंट और मोनोक्रोमॅटिक सोर्स असला पाहिजे, एकाच कलर असला पाहिजे, एकाच कलरचा. तो ब्लू आणि रेड घेऊन चालणार नाही. इथं काय असला पाहिजे, रेड घेताय तर रेडच पाहिजे. मोनोक्रोमॅटिक सोर्स पाहिजे और मोनोक्रोमॅटिक सोर्स पाहिजे और कसा पाहिजे तो, त्याला आपण कोहरंट सोर्स म्हणतो. कोहरंट सोर्स म्हणजे असा सोर्स जो मोनोक्रोमॅटिक असेल, त्याचे जे वेव्ह असतील त्या इन फेज असतील आणि फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ सेम असेल, म्हणजेच थोडक्यात मोनोक्रोमॅटिक सोर्स झाला. ठीक आहे. तर फर्स्ट कंडिशन काय, इट शुड बी अ कोहरंट सोर्स. इथं पेज नंबर 171 वर कंडिशन्स आहेत का, 172 वर आहे, 172 वर कंडिशन्स आहे. फर्स्ट कंडिशन काय, द टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहरंट. एक्झामला क्वेश्चन येतो हा 2 किंवा 3 मार्कचा क्वेश्चन आहे की स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळवायचा आहे, नीट इंटरफरन्स पॅटर्न मिळवायचा आहे, ऑल्टरनेट डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस जर मिळवायच्यात तर काय करायचं. त्यासाठी काय काय लागणार आहे, सगळ्यात पहिला कोहरंट सोर्स असला पाहिजे. त्यानंतर सेकंड काय असलं पाहिजे, द टू सोर्सेस शुड बी मोनोक्रोमॅटिक. नेक्स्ट काय, द टू इंटरफरिंग वेव्ह शुड हॅव सेम अँप्लिट्यूड. सगळ्यांचा अँप्लिट्यूड कसं पाहिजे, सेम पाहिजे. अँप्लिट्यूड सेम तर इंटेन्सिटी सेम. असं चालणार नाही की बाबा एक खूप ब्राईट घेतलाय आणि दुसरा खूप लाईट घेतलाय, असं चालणार नाही. दोन्ही सोर्सेस काय असले पाहिजेत, सेम अँप्लिट्यूड आणि सेम इंटेन्सिटीचे पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट काय, द सेपरेशन बिटवीन टू स्लिट्स मस्ट बी व्हेरी स्मॉल. दोन स्लिट्स मधलं डिस्टन्स कसं पाहिजे, स्मॉल पाहिजे, मोठं नको. हा, आणि यांचं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स याच्यापेक्षा कसं पाहिजे, छोटं पाहिजे. नाही तुम्ही स्क्रीन लांब ठेवाल आणि याचं डिस्टन्स जे आहे ते पण लांब घ्याल, असं नाही. स्लिटचा डिस्टन्स कसं पाहिजे, कमी ऍज कम्पेअर टू स्क्रीनचा आणि याचा डिस्टन्स. ठीक आहे. म्हणून डी जो आहे कॅपिटल डी तो मोठा आहे आणि स्मॉल डी छोटा आहे. पुढे काय, द टू स्लिट्स शुड बी नॅरो. दोन स्लिट्स काय पाहिजे, नॅरो पाहिजे. याचा अर्थ काय पाहिजे, ते नॅरो छोटे पिन होल्स. ठीक आहे. पिननी फक्त टोचे द्यायचे. ठीक आहे. त्याला काय म्हणणार, द टू स्लिट शुड बी नॅरो. आणि त्यानंतर लास्ट काय, द टू वेव्ह शुड बी इन सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. असं चालणार नाही, एक पोलराइज घेतली आणि एक अनपोलराइज घेतली, नाही. दोन्ही सुद्धा काय पाहिजेत, पोलराइज पाहिजे. समजलंय. तर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल तर या कंडिशनचं, त्या कंडिशन फक्त सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. समजलंय. दॅट्स इट. जाऊ शकतो.